हा, काय करायचे? अच्छा, माझ्याकडे ठेवून देऊ लाईट. ओके. भारतीय जनता का दुर्भाग्य ऐसा मैं मान के चलता हूं, क्योंकि दुनिया में क्या चल रहा है इसकी जानकारी ना सरकार दे रही है, ना राजनीतिक दल दे रही है, ना इलेक्ट्रॉनिक मीडिया है वो दे रहा है, ना प्रिंट मीडिया है वो दे रहा है. भारतीय मिडिल क्लास जो है, जिससे उम्मीद रखते थे कि वो भारतीयों को आगाह करेंगे कि क्या होने जा रहा है, क्या हो रहा है, लेकिन ये जो भारतीय मिडिल क्लास जो है ये पूजा पाठ में लगा हुआ है, धार्मिकता में लगा हुआ है, जात की राजनीति में फंसा हुआ है. और इसलिए जब हमने कहा था कि ये इजराइल ईरान युद्ध होके रहेगा, तब कई लोगों ने सीरियस नहीं लिया. ऐसी एक परिस्थिति है. ये होने के बाद भी अगर हम लोग ने सीरियस लिया है, अगर मैं कहूंगा तो अभी तक हम लोग ने सीरियस नहीं लिया है. आज भी जो गोदी मीडिया है, हॉर्मुज से एक अगर जहाज निकला तो यार डिंडोरा पीते हैं कि भाई एक गैस का, एक तेल का जहाज निकल गया. लेकिन इसी जनता को आगाह करने जा रहा हूं कि 15 दिन के बाद डीजल और पेट्रोल इसकी कमतरता होगी. गैस की तो कमतरता दिखाई दे रही है. एक न्यूज खाली छोड़ दी है कि रशिया उसको पूरा करेगी. चेन जब बिगड़ती है तो उसको जोड़ने के लिए 2-4 महीने तो वैसे ही लगते हैं. खाड़ी का युद्ध जो है, जो 60 रुपया बैरल क्रूड ऑयल मिलता था, वो आज करीब करीब 120 बैरल हो गया है. केंद्र सरकार की अगर हम लोग फॉरेन एक्सचेंज की पूंजी देखें तो वो करीब करीब $400 बिलियन के आसपास है. और अब जब महंगा तेल खरीदना पड़ रहा है तो रिजर्व बैंक जो है ये बाजार से डॉलर खरीद रही है. बाजार से चाइनीज की जो करेंसी है युआन वो खरीद रही है. और ये करेंसी महंगी मिल रही है. ऐसी एक परिस्थिति है. नेशनलाइज्ड बैंक जो है महंगा तेल खरीदने की वजह से उनकी जो लिक्विडिटी स्टेटस है ये भी खतरे में आ चुकी है. 10,000 15,000 अगर निकालने जाए तो बैंक दे देती है, लेकिन 1,00,000 1,50,000 अगर निकालना है तो बैंक कहती है कि दूसरे दिन आप आ जाओ. बैंकिंग व्यवस्था मैं मान के चलता हूं ये खाड़ी युद्ध जो है वो रुकने वाला नहीं है. ईरान ने बंद बना दिया है कि हम लोग इजराइल को खत्म ही करके रहेंगे. उनके बाद उतना असला मौजूद है.
उनको इस बात की डर नहीं है कि ईरान में कितना नुकसान हो रहा है। वो यही कह रहे हैं कि हम इजराइल को नुकसान पहुंचा रहे हैं और उसी में हमको आनंद है। तो ये युद्ध मैं जहां तक मानता हूं कि जल्दी रुकने वाला नहीं है, और इसलिए बैंकिंग व्यवस्था के अंदर भी कठिनाइयां जो है 3 हफ्ते के बाद यहां पर दिखाई देगी। मुझे केंद्र सरकार की ओर से बड़ी खेद के साथ कहना पड़ता है कि जो नियंत्रित होना चाहिए उस पर किसी प्रकार का नियंत्रण कर नहीं सकते, ऐसी एक परिस्थिति है। मैं मान के चलता हूं कि ये वक्त एक बड़ी कठिनाई का वक्त है, लेकिन इस कठिनाई के वक्त के दरमियान बड़े कठिनाई से निर्णय लेने होते हैं। इस सरकार, नरेंद्र मोदी की सरकार जो है, वो सख्त निर्णय ले नहीं सकती है। ये मेरे ख्याल से सिंदूर के वॉर के वक्त हम लोग ने दिखा दिया। आर्मी नरेंद्र मोदी और उनकी सरकार से कह रही थी कि 2 दिन के लिए और वॉर चलने दो, लेकिन जैसे ही ट्रंप चाचा का फोन आया, नरेंद्र मोदी की पैंट ढीली हो गई, पीली हो गई, और तुरंत उन्होंने वॉर रुकाया। ऐसी एक परिस्थिति है। तो ये कोई हार्ड डिसीजन नहीं ले सकते। इसलिए आम जनता से मैं कह रहा हूं कि अपने अपने पास जितना भी लिक्विड कैश है उसको आप संभाल के रखिए। बैंकों में आपका पैसा वैसे की वैसे गिरा रहेगा, लेकिन निकाल नहीं सकते, ऐसी एक परिस्थिति है। दोस्तों, ऐसे वक्त में 5 राज्यों में इलेक्शन हो रहा है। ये 5 राज्यों के इलेक्शन के एक 10-15 दिन पहले बीजेपी के ही एक वरिष्ठ नेता, इकोनॉमिस्ट है, एनालाइजर है, प्रभाकरन जी, की जो निर्मला सीतारामन के पति है, उनका आंध्र प्रदेश के इलेक्शन के बारे में एक एनालिसिस आया था। और उस एनालिसिस में उन्होंने कहा कि वहां की सरकार भी है फर्जी वोटों के साथ बनी हुई। रात को 11 बजे से लेकर 2 बजे तक वहां पर वोटिंग हुई और करीब करीब 22 लाख वोट जो है फर्जी वोट वहां पर किए गए। ऐसी एक परिस्थिति है। ये जो सिस्टम बीजेपी ने बनाया है, फर्जी वोटों का सिस्टम जो बनाया हुआ है, उसी फर्जी वोट को देखते हुए 4 मई को जो रिजल्ट आएंगे और 23 अप्रैल को जो वोटिंग होगा, जो अनुमान हम लोग ने लगा लिया है, उसमें टीएमसी के करीब करीब 234 सीटें हैं। जो भारतीय जनता पक्ष ने जुगाड़ किया है, फर्जी वोटों का जो जुगाड़ किया है, चाहे वो ईवीएम में हो या और किसी तरीके से हो, एआईएडीएमके को वो 150 सीटें ले आएगी। बीजेपी को जो है वो करीब करीब 22 से लेके 25 सीटें तमिलनाडु में ले आएगी। पहली बार ये होगा। केरला के राज्य में इस लोकसभा में उनका एक एमपी चुन के आया हुआ है, लेकिन जो फर्जी तरीका उन्होंने अपनाया है, उससे लगभग इस बार केरला में 15 सीटों पर आ सकते, ऐसी एक परिस्थिति है। आसाम के राज्य में
126 सीटें हैं। 10% हमने कैलकुलेट किया है कि ईवीएम के माध्यम से ये धोखाधड़ी करेंगे और पूरी असम के अंदर 15 लाख फर्जी वोट हर कॉन्स्टिट्यूंसी में, मतलब सभी मिलाकर 15 लाख फर्जी वोट ये करेंगे, ऐसी एक परिस्थिति है। इसमें अगर बीजेपी कामयाब हो जाती है तो बीजेपी करीब करीब 90 से लेके 92 तक उनके सीटें आ सकती है। पांडिचेरी में जो है और यानम, पांडिचेरी और यानम करके जो यूनियन टेरिटरी है, 30 सीटें हैं। उसमें बीजेपी जो है वो 10 सीटें फर्जी वोट से जीतेंगी, 10 जो है उनके अलायंस जीतेंगे, ऐसी एक परिस्थिति है। वेस्ट बंगाल की जो है परिस्थिति, अगर फर्जी वोट डालने में अगर उसको कामयाबी मिलती है, 294 से करीब करीब 180 से 200 सीटें बीजेपी वहां पर जीत के ले आएगी। पिछले इलेक्शन का जो है उनका डिफरेंस जो है वो करीब करीब 4% का डिफरेंस रहा है। ये जो हम लोग ने बैठ के जो कैलकुलेशन निकाली है, इस कैलकुलेशन के दो आधार है। महाराष्ट्र में भी फर्जी वोट हुए, 75 लाख फर्जी वोट हुए। एक एक कॉन्स्टिट्यूंसी में कितने हुए उसको डिवाइड करके हम लोग ने निकाला। दूसरा जो है, प्रभाकरन ने जिस तरह से एक फॉर्मूला निकाल के कहा है कि आंध्र प्रदेश में इस तरह से फर्जी वोट हुए, ये दोनों फॉर्मूले को देखते हुए ये अनुमान हम लोग ने लगा दिया है। 4 तारीख को देखना है कि ये जो इनका फॉर्मूला जो है वो वर्क करता है, या राजनीतिक दल जो है कि जिनको मैं अपील करता हूं कि जिसमें डीएमके है, कांग्रेस है, लेफ्ट पार्टीज है, टीएमसी है और असम में जो संगठन है, ये अगर मेरे हिसाब से 2-4 दिन, 9 तारीख को असम इनका रिजल्ट, मेरे ख्याल से वोटिंग होगा, केरला का वोटिंग होगा। अगर ये अपने आप को संभाल लेते हैं और ये फर्जी वोट रोक सकते हैं, तो मैं समझता हूं कि ये जो फिगर सबने बताया ये गलत आ सकती है, एक परिस्थिति है। अगर रोक नहीं पाए तो हम लोग ये मानते हैं कि ये जो फर्जी फॉर्मूला जो बीजेपी ने इस्टेब्लिश किया है और जिसको मैं कहूंगा कि प्रभाकरन ने उसको कोडिफाई करके बता दिया है कि इनका क्या फर्जी रहता है, और वही महाराष्ट्र को देखते हुए मैं कहूंगा कि उम्मीद करते हैं कि ये जो हम लोग ने एनालिसिस किया ये गलत निकले, ऐसा हम लोग ही खुद यहां पर चाहते हैं। मेरा निवेदन हो गया, आप अभी पूछ सकते हैं। अगर यांचे हिंदीत हे होऊन जाऊ द्या, मग मराठी देतो ना। प्रश्न उत्तर काही विचारते असतील तर आलेलं नाहीत काही, मग आता मराठीत देतो। चांगला प्रतिसाद होता या आंदोलनाला, मात्र सरकार दुसरीकडे सांगते की आता ती तशी टंचाई नाहीये जशी सांगितली जाते इंधनाची। आजही ऑर्डर निघालेली आहेत ग्रामीण भागामध्ये की 45 दिवसाच्या अगोदर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही। मुख्यमंत्री पूर्णपणे खोटं बोलतोय।
माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे की त्यांनी खरी परिस्थिती सांगावी. युद्धाचा काळ आहे, ह्या निश्चितपणे आहे. तुम्ही देवळाच्या पूजेमध्ये अडकलेला आहात, देवाच्या पूजेमध्ये अडकलेला आहात 24/7. म्हणून लोकांसाठी काय सोयी कराव्या लागतात, काय सुविधा कराव्या लागतात याचा विचार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, याची आम्हाला जाणीव आहे. 24 तासांमधले फक्त 3 तास जरी त्यांनी काढले असते आणि आखाती खाडीमध्ये काय चाललंय याचा असताना अंदाज जर घेतला असता तर कदाचित त्यांनी 3 महिन्याचा डिझेल, पेट्रोल, त्याच्यानंतर गॅस याचा स्टॉक केला असता आणि तो स्टॉक जर ठेवला असता तर आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती राहिली नसती. म्हणून मी म्हटलंय की इथलं असणारं देशाचं दुर्भाग्य आहे की आम्ही देवळामध्ये अडकलेलो आहोत, पूजेमध्ये अडकलेलो आहोत. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही दिसत नाही आणि त्याच्या पलीकडे काही दिसत असेल तर जात ही आम्हाला असणारं दिसते. परंतु सामान्य माणसाला लागणारं इंधन ते आम्हाला दिसत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याच्या पलीकडे दुसरं काही सुचत नाही, अशी परिस्थिती आहे. आमदारांनी भेटी दिल्या होत्या आणि ते पण म्हटलं की एकदा अशोक खरात जो आहे तो मी दुर्दैव असं म्हणेन की या देशामध्ये ज्याला आपण जादूटोणा म्हणतो त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. माझ्या दृष्टीने ज्या समूहाने हा जादूटोणा विकसित केला तो एक सायंटिफिक समाज होता. त्यांनी विकसित केलेला हा जादूटोणा त्याच्या उपजीविकेसाठी होता, तो लोकांना फसवण्यासाठी नव्हता. आणि जसं त्याला ऑल्टरनेटिव्ह उपजीविकेचं साधन झालं तो या जादूटोण्याच्या ह्याच्यातून बाहेर पडला. आणि आता जो जादूटोण्याच्या वर्गामध्ये आलेला आहे हा सगळा सवर्ण आहे. त्याला सायंटिफिक ऍटिट्यूड नाही. अगोदरचा जो होता तो विस्तवरनं चालत होता आणि तू ज्या इतरांसमोरच्यानं म्हण तू चालून दाखव, पण त्या विस्तवावरनं चालायचं कसं याचं त्याला सायन्स माहिती होतं. आणि त्याचं सायन्स काय होतं की साधं निलगिरीचं तेल हे पायाला लावलं आणि तो जो त्यांनी आगीचा मांडलेलं असतं ते त्याचं ठरलेलं असतं की मी 55 सेकंद मधनं तो पार केला पाहिजे निखाऱ्यावरनं. आणि त्यांनी जे निलगिरीचं तेल लावलेलं असतं ते 2 मिनिटासाठी त्याच्या पायाला चटका बसणार नाही हे त्याचं सायन्स होतं किंवा तो त्याच्या उपजीविकेसाठी करत होता. आता जे भोंदू बाबा आलेले आहेत सगळे हे सगळे सवर्ण आहेत, हे लुटायसाठी आलेले आहेत आणि व्यभिचार करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे हा फरक आहे जुन्या व्यवसाय करणाऱ्या नवीन व्यवसाय करणार. पण या प्रकरणामध्ये जे आहे ते आता नाशिकचे काही पोलीस अधिकारी जे आहेत त्यांची सुद्धा नावं येतात की ते सुद्धा या खरात बाबाच्या संपर्कात होते, ते सुद्धा त्यांची वस्तू सांगत होते. ते नाही, माझं म्हणणं असं आहे की कोणाकोणाची नावं येतील, कोणाकोणाची नावं येणार नाही हे आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे असं त्या विषयात जात नाही. फक्त मी तुम्हाला
भोंदूगिरीचे असणारे जे जुना व्यवसाय करणारा जो होता तो त्याच्या पोटासाठी करत होता. आत्ताचा जो आहे तो व्यभिचार्यासाठी करतोय. हा फरक आलेला आहे. पण अशा बाबांकडे सरकारमधले मंत्री जातात, मुख्यमंत्री राहिले. अरे म्हणूनच मी म्हणालो की चाकणकर मॅडम ह्यांनाच बलीचा बकरा का केला देवेंद्र फडणवीसने. जे केसरकरांनी सांगितलं की 48 आमदार गेले, त्या 48 आमदारावरती अजून कारवाई आपल्याला दिसत नाही. चाकणकर बाईंचं कायद्याने जे काय व्हायचं ते होईल, पण उरलेल्यांवरती कारवाई केली नाही. तर माझ्या दृष्टीने आपण एक फार मोठ्या वादामध्ये अडकण्याची शक्यता मला त्या ठिकाणी दिसते, आणि ती म्हणजे माळी वर्सेस मराठा. आता आपण असणारा धनगर वर्सेस मराठा आपण असणारं पाहिलं. आता असणारं माळी वर्सेस मराठा. तर माझी मुख्यमंत्र्यांना आग्रहाची विनंती आहे की जे कोणी त्या बाबाला भेटायला गेले त्या सगळ्यांवरती कारवाई करा. नाही तर आता ही जी दबक्या आवाजामधली चर्चा आहे की बाबा आमच्याच बाईला असणारं टार्गेट करण्यात आलेलं आहे, किंवा ही दबक्या आवाजातली चर्चा तिथेच दबून जाईल जर मुख्यमंत्र्यांनी उरलेल्या सगळ्यांवरती कारवाई केली तर. SIT ही आयवॉश आहे, त्याच्यातून काहीही निघणार नाही. तुमच्याकडे असणारे सगळे व्हिडिओज आहेत, सगळे फोटोग्राफ्स आहेत, एव्हिडन्स तुमच्याकडे आहे. तुम्हाला फक्त FIR आणि ती एव्हिडन्स आणि त्या सगळ्यांना कोर्टासमोर उभं करायचं. कोणती शिक्षा द्यायची ती देईल. तुम्ही सिलेक्टिव्हली ऍक्शन का घेताय याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. या प्रकरणामध्ये अंजली दमाने यांनी सुद्धा काही कॉल रेकॉर्ड जे आहेत ते माध्यमांसमोर आणले होते. मात्र त्याही वेळी त्यांना सांगता आलं नव्हतं की त्यांचा सोर्स काय आहे. ते म्हणूनच म्हणालो की आमच्यासारख्याकडे असताना ते व्हिडिओ नाहीत, व्हॉइस ओव्हर नाहीत त्यांचे. दमान्याने हे पहिलं सांगावं की ते कोणासाठी ऑपरेट होतात. जे पोलिसाकडे आहे आणि पोलीस कस्टडी मधले आहे, होम डिपार्टमेंटच्या कस्टडी मधला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा की हे सगळं दमान्यांकडे गेलं कसं. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून CDR काढले. प्रत्येकाचा नंबर त्यांनी त्या ठिकाणी AI मध्ये टाकला आणि त्यानंतर त्यांचे किती. त्याने मी म्हणतो ना, त्यांनी माझा ह्याच्यामध्ये टाकावा. आणि 2 दिवसाच्या अगोदर मी ज्यांच्याशी बोललेलो आहे फोनवरती त्यांचं सगळं त्यांनी दाखवून द्यावं ना. म्हणजेच त्यांच्याकडे पेगसस आहे का. त्याचा माझा CDR काढायचा म्हटला किंवा इतर कोणाचाही CDR काढायचा म्हटला तर ज्या कंपनीचं माझ्याकडे सिम आहे त्याच कंपनीकडे असेल, किंवा याचं सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते पोलीस डिपार्टमेंटकडे जातं, इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडे जातं. AI ते सर्च आउट करू शकतं असं माझ्या तरी कुठं वाचण्यात आलेलं नाही. आणि मी असं म्हणेन दमान्यांना की त्यांनी याच्या संदर्भातला असणारा अनेक जणांचे क्लासेस घ्यावेत. आम्हाला ते बेनिफिशियल होईल की आम्हाला ज्यांचा कोणाचा आवाज आहे रेकॉर्ड AI मार्फत ऐकून घ्यायचा आहे ती टेक्नॉलॉजी तरी आम्ही शिकून घेऊ. त्यांनी क्लासेस काढावे. काहीतरी म्हणजे त्या ठिकाणी तो व्यक्ती गमावलाय तर त्याच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला ती जागा दिली जाते आणि त्या ठिकाणी कोणीच उभा राहत नाही. बिनविरोधी निवडणूक होते. परंतु राज्यात सध्याचं
राजकीय परिस्थिती पाहता की परंपरा आता जोपासली नाही जाते असं दिसून येतं. यावरती आपण काय म्हणता? मी 80 साली पहिल्यांदा जे इलेक्शन बघितलं त्यामध्ये अशी परंपरा कुठेच नव्हती. त्याच्यामुळे ही परंपरा कधी आणि केव्हा चालू झाली, जी ही परंपरा होता असं जे म्हणतात ते त्यांनी पहिल्यांदा खुलासा करा. प्रत्येक वेळेस इलेक्शन मध्ये बाय इलेक्शन झाल्या तर विरोधी पक्ष ते इलेक्शन लढतच असे. तुम्हाला सामान्य माणसाचा त्याला प्रतिनिधी जो पाहिजे तो चॉईस हिरावून घेता येत नाही. राजकीय पक्ष हे डिसाइड करू शकत नाही की आज याच्या घरातला गेला, ठीक आहे तुम्ही त्याला मदत जी करायची असेल ती करा, पण त्याच्यामुळे त्या मतदारावरती कोणीतरी तुम्ही थोपवायचा, ही लोकशाही नाही, ही घराणेशाही. पण सर काँग्रेसमध्ये म्हणजे बारामतीमध्ये त्यांनी दिल्यानंतर जे आहे ठाकरेंनी समर्थन दिलं होतं सुनेत्रा पवारांना, शरद पवार गटाने दिलं होतं, पण काँग्रेसने तिकडे उमेदवार दिल्यामुळे जे आहे काही लेवलला काँग्रेसमध्ये पण फूट पडल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष सुद्धा ऍडव्होकेट आकाश मोरे यांचा अर्ज भरायला तिथे उपस्थित होते. असे होते नव्हते हा वेगळा आहे. पक्षाच्या वतीने भरला की न भरला, भरला. त्याच्यामुळे असणाऱ्या तिथे दोन सामान्य कार्यकर्ता म्हणतो मी नाराज आहे, त्याला थोडी महत्व आहे. महाराष्ट्र कमिटीमधले असणाऱ्या ज्यांनी म्हटलेलं आहे, नाना पटोलेंनी जे म्हटलेलं आहे, माझा अनुभव मी सांगतो, नाना पटोले हा बीजेपीचा प्लांटेड माणूस आहे हे अनेक नागपूरकरांना माहिती आहे. त्याच्यामुळे असणारा उरलेली काँग्रेस पार्टी असं मला दिसते तिथे की त्या बारामतीतल्या उमेदवाराच्या पाठीमागे आहे. राहुरी विधानसभेकडे आपण बघत आहोत. प्राजक्त कमजोरी साहित्याने नवी घडवण्याच्या तयारीमध्ये होते. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः रवींद्र चव्हाण ते मुंबई इथे गेले आणि त्यानंतर ते समजूत काढण्यासाठी त्यांनी अचानकपणे माघार घेतली. अशी चर्चा होती की ते शरद पवार यांच्या म्हणजे तुतारी या चिन्हावरती त्या ठिकाणी उभे होते, परंतु वेगळंच त्या ठिकाणी बघितले त्याला बसलेले त्यांनी वेगळा उमेदवार देण्यात आला. राहुरी आम्ही सुद्धा लढतो. आता अचानक हा जो उमेदवार आलेला आहे तो बीजेपीच्या सांगण्यावरून आलेला आहे. माजी अध्यक्ष जे आहेत पाटील साहेब सांगलीचे इस्लामपूरचे, त्यांनी ह्याला उत्तर द्यावं की हा बीजेपीचा नाही म्हणून. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तो पवारांचा उमेदवार चिन्ह कोणाचंही असेल पण बीजेपीने उभा केलेला आहे. भाजपच तिकडे प्रयत्न करत होते की कंडिशन विरोधात कुणी उभं राहू नये आणि भाजपच का असा प्रयत्न करतो? कारण का आम्ही लढणार होतो ना. थँक्यू. तर शेवटचा जैन ऋषीमुनी जे आहेत ते असे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. एका वक्तव्याने ताराराणी जे आहे त्या जैन धर्माचा असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आणखी काही जैन साधू आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जी आहे ती मुकेश आणि त्यांच्यासोबत केली. कुठेतरी हा वाद पसरवण्याचा प्रकार केला जातो. मी असं म्हणेन इथं की शिवाजी महाराजांचं जे काही दर्शन महाराष्ट्राला झालं ते महात्मा फुलेंनी केलं. कदाचित महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना शोधलं नसतं तर त्यांचा इतिहास तसाच दडला गेला असता. त्याच्यामुळे आता जे क्लेम करतात आहेत त्यांनी असं त्यांच्या पूर्वजांना विचारलं पाहिजे की त्यांनी शिवाजी महाराजाला का सोडलं.
चलो थैंक यू.